पन्नासना पुढे ना ज्या बी काका होतीन ज्या बी बाबा होतीन ना शपथ सांगा आपला कीर्तन मा दिल खोलीन जरा आशिली ना 6 महिना ॲटे किंवा नाही आपली गॅरंटी बाकी ना म्हणतच होतीन मग नंतर काय करा ना बाको 60 दे जे पेटीला साथ करतायत आमचे मोठे चिरंजीव आमचे वडील आमचे अण्णासाहेब आमचे वडील न हो तुम्ही पहिला शब्द धरले तर पहिल्यापासून पेटीचा चिरंजीवर ध्यान होईल मला याद पडत ना मना मोठा पोऱ्या बी पेटी वाजस ना करते म्हणून ना मी विनेकरी इथला दूध वाजरा नाम ना कीर्तन कार्यालय सुद्धा पिका पाठ असते म्हणजे काही परके नाही ते आमचे सासरे बुवा आहेत गरमाजे पण तेवढी तारीख पूर्ण करा कारण ते माझे जिवाड्याचे लोक आहेत तडे थोडं फार मागे पुढे वसरी जा म्हणे इथलं काही बारीक निरीक दखू नका आणि मन असं आहे ना मला चांगला गागर पडासो आहे म्हणून चित लागत नाही पागल बना दिया मैनू मस्ताना बना दिया पागल बना दिया मैनू मस्ताना बना दिया किरण भैया आपके साउंड ने हमें पागल बना दिया वाह वाह 4 यूट्यूब चॅनल वाला आहेतच तुम्ही इथला लोक बसेलेत फक्त यूट्यूब चॅनल वाला एकच सांगत जे चांगलं होईल ते टाक जात्रे भाऊ नाही ते किडा नका पाड जात्रे आग लगे बस्ती में और साधु अपनी मस्ती में हमें कोई लेना देना नहीं भैया ज्यासले आवडस त्या तारखा देतस ज्यासले चालत नाही त्या किडा पाडतस त्या टिकीन मरी का जायत ना मला काय लेन देणे ज्या मावर प्रेम करता त्या तारीख देतस ज्यासले मी चालत नाही त्यासने तारखा बी नको त्या बी नको आपली पण मला आहे ना मस्तीत जगायला आवडतं नेहमी हसत खेळत राहायला पाहिजे माणसानं बाकी ना आपण तर खोका असा दखतस उग्रासने माय हास रे आप्पा हास रे काका नाही त्या टेकीन मर्जाशी रे आणि आपल्या कीर्तनातून आपल्याला खात्री आहे भलेच 15 मिनिटं काय ना पण इथलं दिल खुले असाल भेटस ना हां तरुण भावांना तर काही सांगायला चालणार नाही पण ज्या 60 ना पुढला काका आहेत ना बाबा आहेत ना त्यासले सांगस 60 ना पुढे ना ज्या आहेत ना 50 ना पुढे नाच बजेट सांग देस 50 ना पुढे ना ज्या बी काका होतीन ज्या बी बाबा होतीन ना शपथ सांगस आपला कीर्तन मा दिल खोलीन जरा आशिली ना 6 महिना ॲटे किंवा नाही आपली गॅरंटी बाकी ना म्हणतच होतीन मग नंतर काय करा ना बाको 60 दी टाका ना जग नाही म्हणल्यावर पैसाचकडे काय टाका ना एक नंबर वातावरण आहे तुम्हाला बघून मी फ्रेश झालो हां असं खेळतं वातावरण पाहिजे मी उन्हू तर वयस पाहिजे एकदम असा तर तरीत लोक बसे आहेत नाही का ध्यान लाईशने हो कितला खुश येतो बिचाऱ्या माया म्हणा मायबाप भाऊ वा वा असं हसत खेळत वातावरण पाहिजे कोरत राही ना का शेंगा सापडायला पाहिजे मग सरा करायला चित लागस बट वावर पेरीनी मुठभर शेंगा वो म्हणा बापरे मी का उलगेल वावर मा बशी गई तू असं हसत खेळत वातावरण राही ना का आपलं चित लागस आणि सांगू का रडवणारे तर घरातच जन्माला आलेले आहेत महाराज हसवणार बनून बघावं कोणाचं विठ्ठल विठ्ठल कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी जे पेटीला साथ करतायत आमचे मोठे चिरंजीव आपलं आमचे वडील आमचे अण्णासाहेब आमचे वडील न हो तुम्ही पहिला शब्द धरले तर आमचे अण्णासाहेब पेटीवर बसलेले आहेत पेटी वाजवत आहेत महाराज पहिल्यापासून पेटीचा चिरंजीवर ध्यान होईल तुम्ही मला याद पडत ना मना मोठा पोऱ्या बी पेटी वाजस ना करते म्हणून ना मी त्यामुळे आमचे अण्णासाहेब खरं तर अण्णासाहेबांनी आम्हाला लहान लेकरांसारखं वागवलंय बरं लहान लेकरांसारखं म्हणजे त्यांच्या गावामध्ये आम्ही सप्ताला जायचो त्यांची बहीण दिलेली ना गावाला तिथं पण सप्ताला जायचो अण्णांनी कधी मला त्यांच्या पोरांमध्ये माझ्यात भेद नाही ठेवला जीवापाड प्रेम केला आणि जीवापाड जपलेलं आहे जर कुठं चुकलं पण असेल तर एकदम डोक्यावर हात फिरून शिकवणारी व्यक्ती म्हणजे आमचे अण्णा एकदम नम्रता महाराज नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता ही मूर्ती जर बघायची असेल तर आमचे अण्णा बाबा आहेत जे कीर्तनाला हजेरी लावलेली जे गायनाचार्य म्हणून आलेले आहेत त्यांनी महाराष्ट्र गुजरात अर्ध MP गाजवले ते म्हणजे आमचे जीवाभावाचे असणारे शरद बाबा इकडे आमचे कापडण्याचे भैया बाबा आहेत इकडे आमचे विनेकरी विनेकरी इथला दूध वात्रा नाम ना
कीर्तनकारले सुद्धा पिका पाठ असत्या, म्हणजे काही परके नाहीत. ते आमचे सासरे बुवा आहेत, गरमान गरमाजे. आमचे मामाश्री आहेत इकडे, आमचे सगळे गुरुदत्त भजनी मंडळ वरखेडीचे सर्वजण. अरे वा, क्या बात आहे. बट्टीचे बट्टी, अरे वा, हां बट्टे की बट्टे. इकडे मृदुंगाला साथ करतायत आमचे ऋषी बाबा. ऋषी बाबा थँक्स अँड धन्यवाद. हातात जादू आहे, सरस्वती मातेची कृपा आहे तुमच्यावर. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे माझे दादाश्री समाधान दादा, ते पण इथं कीर्तनाला आहेत. अजून इकडे माझे दुसरे कीर्तनकार महाराज दीपक महाराज, आणि ज्यांनी मला आग्रहाने निमंत्रित केलं ते म्हणजे तेजस दादा. तेजस दादांनी मला तारीख दिली. तेजस दादा म्हणले, बरोबर आहे ना, तेजस भैया म्हणले महाराज काही करा तुम्हाला यावं लागेल. यावं लागेल म्हणजे कदाचित लियल व का नाही नको म्हण देऊ, मधमा कोणतरी जामीनदार पाहिजे बुवा असं. म्हणून माझ्याच भावाला मध्ये टाकलं, आमचे वरखेडीचे ज्ञानदादा. हां, आमचे ज्ञानदादांना सांगितलं काही झालं रविकिरण महाराज आले पाहिजे. ज्ञानदादा म्हटले दादा काही झालं तरी चालेल, पण तेवढी तारीख पूर्ण करा, कारण ते माझे जिवाड्याचे लोक आहेत. तडे थोडं परमांगे पुढे वसरी जा म्हणे, इथलं काय बारीक निरीक दाखवू नका. आणि मन असं आहे ना, मला चांगला गागर पडासो आहे म्हणून चित लागत नाही. पण ज्ञानदादा म्हणे दादा काही झालं तरी आपला घरचा कार्यक्रम आहे, तुम्हाला करावा लागेल. आणि खरंच मला येऊन इतकं समाधान वाटते. तुमची बैठक, तुमची सगळ्या लोकांना भेटून मला खूप समाधान वाटते. आणि जास्तीचं समाधान अजून हे वाटतंय की आमच्या किरण भाऊंची साऊंड सिस्टीम आहे. किरण भाऊंची साऊंड सिस्टीम म्हणजे बाई, हे पागल बना दिया मैनू मस्ताना बना दिया, पागल बना दिया मैनू मस्ताना बना दिया. किरण भैया आपके साउंड ने हमें पागल बना दिया. साऊंड सिस्टम चांगली आहे. शूटिंग करणारे आमचे दोन दादा, त्यात यश भैया, दोघंही चॅनलवाले माझे घरचेच आहेत. म्हणजे सांगाल घर नाही तर या देतात रुपयाने नेच शेत बा. इकडे कोण आहेत? हा आशापुरी, वा वा, दोन वा वा, 4 यूट्यूब चॅनलवाला आहेतच. तुम्ही इथला लोक बसेलेत. फक्त यूट्यूब चॅनलवाला हे एकच सांगत, जे चांगलं होईल ते टाक जात्रे भाऊ, नाही ते किडा नका पाड जात्रे. हा ते ऐकणार असले गण आवडच, पण त्या गरबडी दकणारा उजी देडच्या ना राहतच तटीन बडी बडी किडा पाडतं त्या. आणि किडा पाडणारा कोण राहतस? जास्त ना सांगेल बायको बी भाजी रांधत नाही, त्या नीच राहतस. विठ्ठल 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 विठ्ठल. आज आणि उद्या दोघं दिवस खास आहेत. हो, आजचा दिवस महात्मा ज्योतिराव फुले यांचा आजचा वाढदिवस आहे, आजचा जन्म आहे. ज्या माणसानं एवढे उपकार केले त्याला विसरलेत लोक. मी असं म्हणत नाही देवाला विसरा, देवाला तर अजिबात विसरू नका, पण ज्याचे खरे उपकार आहेत त्याला विसरू नका. भारताचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. म्हणजे घटनेचे शिल्पकारांचे गुरु जरी हे असतील तर आपल्यासाठी किती आदराचं स्थान असेल. फक्त कल्पना करा. विठ्ठल 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 विठ्ठल. दोघही नवरा बायकोंनी एवढ्या मोठ्या संकटाला तोंड दिलं महाराज. लोकांनी शेण मारलं, गवऱ्या मारल्या, तरी सुद्धा स्त्री शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. आणि त्या महात्म्याचा आजचा जन्म आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि उद्याचा हनुमंतरायांचा जन्म. हनुमंतरायांचा जन्म कसा झाला? पुत्रकामेष्टी यज्ञ. आणि पुत्रकामेष्टी यज्ञमध्ये राजा दशरथानं पुत्रकामेष्टी यज्ञ ठेवला आणि सगळा प्रसाद तिघ पत्नींना दिला. आणि त्याच्यातून काही भाग एक घार घेऊन जात होती. घार घेऊन जात होती. उद्याच्यासाठी अभंग असेल. पिंड घारीने झडपिला अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयेशी, महारुद्र प्रगटला नामा म्हणे म्या वंदिला. हो, म्हणजे उद्याचा जन्मदिवस हनुमंतरायांचा. हो, घारीनं प्रसाद उचलला
आणि तो उचलून नेत असताना घारीच्या चोचेतून थोडा काही कण खाली पडला. जिथं पडला तिथं अंजनी माता तप करत होती. अंजनी मातेच्या हातात तो प्रसाद पडला. अंजनी मातेच्या हातात प्रसाद पडला. अंजनी माता प्रसाद खाणार आहे, पण समोर नजर गेली. डोळे उघडल्याच्या नंतर एक वानर उड्या मारत होतं. वानराला बघितलं आणि बघितल्याच्या नंतर तो प्रसाद खाल्ला, पण समोर वानर होतं. माया हो, मी हनुमंतरायांची जयंती सांगत असताना आवर्जून सांगतो, आता पण तिथं सांगून आलो, आताही सांगेल. हनुमंतरायांचा जन्म, हनुमंतरायांच्या मायेच्या हातात प्रसाद पडला. तो प्रसाद खात असताना समोर वानर झाडावर उड्या मारत होतं. खाताना त्या वानराकडे बघितलं, म्हणून हनुमंतरायांना शेपटी. अर्थात शेपूट येण्याचं कारण भरपूर आहे. भरपूर कारणातलं एक कारण सांगेल. हनुमंतराय म्हणजे शंकर भगवंत. शंकर भगवंत आणि शंकर भगवंत जेव्हा येत होते ना, तेव्हा पार्वती माता हट्ट धरत होती. म्हणले तुम्ही जाताय ना, मी पण येईल म्हणले मृत्यू लोकामध्ये. तुम्ही जाताय, मी पण येते. तेव्हा देवानं सांगितलं, म्हणले मला आता ब्रह्मचारी राहावं लागेल. मग पार्वती माता म्हणते तुमचा जन्म होईपर्यंत मी काही इथं पूर्ण होईपर्यंत मी काही इथं बसून राहायचं का? मग तुलाही नेतो. मग शेपटीच्या रूपात सोबत नेला आदिशक्तीला. पण मला फक्त पॉईंट नोट करा, मला जे सांगायचं आहे ते. प्रसाद खात असताना वानराला बघितलं, म्हणून हनुमंतरायांना शेपूट आहे. कळतंय ना माया माझं म्हणणं? मग आता तुम्हाला विचारतो, जर जी माय तप करत होती, तप करत असताना फक्त डोळे उघडले, हातात प्रसाद पडला, तो प्रसाद खाताना समोर वानर बघितलं, तरी सुद्धा पोटी येणाऱ्या लेकराला मागे शेपूट आहे. बहिणी सोन, तुम्ही दिवस जावानंतर काका दिन टीव्ही दखत बसती, कशा चांगला चित्र बी इथे बहिणी सोन. हा बरोबर आहे का नाही? मला थोडं खरं बोलायला आवडस. आणि खरं जर सांगाल गे ना दादा हो, खरं जर बोलाल गे ना, सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटना नाही रे. कारण खरं पचाडाने ताकद नाही लोकेस मा. पण मला खरं बोलायला आवडस. आपला काम रोकडा आहे ज्ञान दादा, काढतून खिचडीन लई म्हणा बोगणं. तुमले राग बिवना तुम्ही म्हणा काय करलिशात, उजीव घेत पुढली तारीख देत नाही, यांवर काय करलिशात. आणि पट्ट्याला पुढली तारीख नाही, गरजच नाही. आपली दुकान आहे वर गिरायकच नाही, कमीच नाही. तारीख देणार तेच भैया विचारा कितल्या रावण्या करण्या पडतीस. ज्ञानदादाला विचारा, हो ल्याओ चिलगाव जाऊ द्याओ. मनीषीन मी तोलतोलना धंदा करतच नाही. विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 विठ्ठल. प्रसाद खात असताना वानर बघितलं, तरी सुद्धा लेकराला शेपुटा. मग आपण दिवस गेल्याच्या नंतर कसं नियमात राहिलं पाहिजे मायाव? कारण आईचे विचार आणि बापाचे विचार लेकरावर पडतात. म्हणून आपण, आमचे संत सांगतात, शुद्ध बीजा पोटी फड रसाळ गोमटी. हो, शुद्ध बीजा पोटी फड रसाळ गोमटी, नाही का? आईबापांचे संस्कार चांगले असतील तर लेकरही चांगले जन्माला येतात. पण मायबाप जर थोडे चुकले ना, तरी पोरांवरती वाईट संस्कार पडतात. थोडक्यात सांगेल, लक्षपूर्वक ऐका. एक पोऱ्याला चोऱ्या करान सवय होती. एक पोऱ्याला चोऱ्या करान सवय होती. लग्न करान वय मावना, त्यानं लगीन कर, योगा योगा असा, त्याला बायको बी चोरटीच भेटणे. पण ती बहीण छोट्या मोठ्या चोऱ्या करे बा. असं गलीमाई चालता चालता कोण्या ताटल्या पडेल राहत, ताटल्या उपाडली, काय वाट्या उपाडली, छोट्या मोठ्या चोऱ्या करे. आणि नेमकं ती पोरले दिवस घ्या. दिवस जावानंतर मग बाळणपणासाठी आपल्याला दवाखान्यात जावं लागेल. डिलेव्हरीसाठी दवाखान्यात नेलं. दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी सांगितलं, म्हणले पोरगी नॉर्मल डिलेव्हरी होत नाही, मग शिजर करावं लागेल. मग शिजर करत असताना बाळ जन्माला आलं, पण पोरगाने मूठ काय सोडे नाही, पोरगाने मूठ काय सुटे नाही. बराच दिन नंतर त्या लोकेस ना ध्यान मावून नाव पोऱ्या मूठ का सोडत नाही, मूठ का सोडत नाही. बराच वैद्य असले तर काढ, डॉक्टर असले ते काढ, बघत असले ते काढ, पण पोऱ्या काय मूठ सोडे नाही. एक सुज्ञ बाबा होतात म्हणे, का रे अहो पोरगा मूठ सोडत नाही, कुठे देखाड देणार नाही म्हणे. बाबा बडा बघत दकाडा घ्यात, वैद्य दकाडा घ्यात, छोटा मोठा डॉक्टर देखाडा घ्यात. अरे छोटा मोठा डॉक्टर बघत वैद्य जाऊ द्या, एखादा मानस रोगतज्ञ डॉक्टरकडे लई जा म्हणे. आता मानस रोगतज्ञ डॉक्टरकडे लई घ्या. डॉक्टर हुशार होता. डॉक्टरना गया मग सोनानी चेन होती 4-5 तोडानी. ती चेन गया मग काढीन पोऱ्यांना समोर ते अशी फिरायची. अशी चैन फिरावताच पोऱ्यानी पटकन हात मोकळ्या करान चैन दरी. पण जवळ चैन दरान करता हात मोकळा करान, तो त्यानं हातमाई 5 ग्रामनी अंगठी खाले पडणे. तपास लावा, शिजर करता करता नर्सन हातमाई उपाडी येल होती. कशाचा परिणाम येऊ? विठ्ठल 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 विठ्ठल
अभंग आहे तुकोबारायांचा. मूळ मुद्द्यावर येऊयात. अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबार आहे? ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जाडून संसार बैसले अंगणी ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबार आहे. आणि ते तुकोबार आहे. अभंगातून एका मुलीची माहेर सोडण्याची व्यथा या अभंगातून पहिल्या चरणात महाराज सांगतायत. लक्षपूर्वक ऐका. तुकोबारायांना नाती सांगायला भरपूर नाती होती, पण या अभंगातून पहिलं नातं सांगतात. मुलगीचं बापावर किती प्रेम आहे ते स्पष्टीकरण या अभंगातून तुकोबाराई करताय. तुकोबाराई रस्त्यानं चालत होते. चालत असताना शहाणली माणसं उभी होती. त्या माणसांनी तुकोबारायांकडे बघावं आणि तुकोबारायांना बघून म्हणावं, तू क्या अरे कुणाका चालला? तुकोबाराय म्हणतात, बाप्पा 65 लाखाच्या बोजाखाली दाबावलेले लोक. जोवर मला तुकाराम शेठ म्हणत होती पैसा अडका असल्यावर, माझ्याकडे पैसा होता तोवर तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज तू क्या म्हणायला लागली? देवार काय प्रसंग आणून ठेवला. पर असू दे, मला समाजाशी घेणं नाही, मला जगाशी घेणं देणं नाही. देवा मला तुझी भेट घ्यायची, तुझं दर्शन घ्यायचं. चालते झाले माझे तुकोबाराय, चालते झाले माझे तुकोबाराय. पुन्हा बारकी पोरी उभं होते. त्या पोरांनी तुकोबारायांकडे बघावं, तुकोबारायांना बघून म्हणावं, तू क्या अरे कुणाका चालला? तुकोबाराय म्हणतात, शहाणली माणसं जाऊ दे देवा, शहाणली माणसं जाऊ दे. बारकी पोरं सुद्धा तू क्या म्हणायला लागली. बोलू नका, बोलू नका. बारकी पोरं सुद्धा तू क्या म्हणायला लागली. देवार काय प्रसंग आणून ठेवला. पर तुकोबारांनी ठरवलं, कोणी निंदा कोणी बंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. आणि तुम्हाला सांगतो बरं का, जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल, जीवनात जर सक्सेस व्हायचं असेल तर अजिबात कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. कारण पतिव्रता सीतेला बदनाम करणारा सुद्धा समाजातलाच कोणीतरी एक होता. पतिव्रता सीताची बदनामी करू शकतात, तुमची माझी करणार नाही. कशावरून? जर सक्सेस व्हायचं असेल तर अजिबात कोणाकडे बघायचं नाही. माझं या वर्षाचे ठरलेले उदाहरण आहेत, ते मला सांगायला आवडतात. घोडा तुम्ही 50 लाखाचा घ्या की 50,000चा घ्या. ज्ञानदादा, घोडा माऊली बाबा, घोडा तुम्ही 50 लाखाचा घ्या की घोडा 50,000चा घ्या. त्याच्यावर जर नवरदेव बसवला का, त्या घोड्याला अगोदर झापडी लावावी लागते. का? नवरदेव जर सुखरूप मंडपापर्यंत पोहोचवायचा असेल तर घोड्याला झापडी लावावीच लागेल. नाही तर त्यांनी नजर आती तर ती गई ते नवरदेव कानी. हो हा काय, हा टांगा पलटी घोडा फरार. बरोबर आहे की नाही? म्हणून नवरदेव जर सुखरूप पोहोचवायचा असेल तर झापडी लावणं गरजेचं आहे. तुम्हाला सुद्धा सक्सेस व्हायचं असेल तर अगोदर झापडी आजूबाजू बघणं बंद करा, कारण आजूबाजूवालाच किडा पाडतोस. विठ्ठल 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 विठ्ठल. तरुण भावांना माझ्या कीर्तनातून संदेश आहे. सगळेच लोक वाईट असतात असं मला म्हणायचं नाहीये, पण 100 मधनं 30% तरी लोक दुसऱ्याचं चांगलं होताना बघू शकत नाही. ज्ञानदादा, शरद बाबा, तुमचं काय मत आहे? भैया बाबा, सही बात आहे ना? ऐ खरं बोला ना, तिथला लिहिस मी. काही लोकांना चांगलं बघवत नाही. तरुण भावांना सांगतो, एखादा पोरगा जर काही करत असेल, एखादा पोरगा जर काही करायला निघणार, अर्धल्ली वयना, आपला बापनी वयना करतात या बया भाऊसाहेब ना पोऱ्या काही येडा यार, काही बी कर मग आखो तो जास्त 150 ना रास आखो त्यान बाजू माना बसेल शिलगाव रे येड आला ते असं. आणि तो पोऱ्या सक्सेस होय ना का या दोन्ही किडा पाडणारा त्यान दारमा जात. बावड्यो पेडा बिडा कवे कॉड राहना घू खायले तवय किडा पाड राहता का रे करजदार ना. हा ते पेडा मांग राय ना, असा वायबार उल गेल वावरेच ना नांदी लागानच नाही सक्सेस होणं होईन ते. हा जीवनात सक्सेस व्हायचं असेल तर या लोकांच्या नादी लागायचं नाही. बरोबर आहे की नाही? आखो एक उदाहरण आहे म्हण. हा लाईट लायले आपण कशांसाठी लायले तेजस भैया? लाईट उजड करण्यासाठी. बरोबर आहे ना? लाईट उजड करण्यासाठी. बरोबर आहे ना? पण जठे लाईट लाव का तटेच किडा पडतं. पण या लाईट कडनं आपल्याला शिकायचंय, जठे लाईट लाव का तटेच किडा पडतात. पण एक तरी लाईट मला असा देखाडा किडा असले बहीण बंद पडी घ्या भो, अजिबात नाही. कारण त्या लाईटले माहिती या किडा कितला का बुन बुन करत ना पायटे मर जातील मला सकाळी याको चालू होणं असे. आणि लाईट सारखं जीवन जगायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात समाजाशी मला घेणं देणं नाही. या देवा मला तुझी भेट घ्यायची, तुझं दर्शन घ्यायचं. तुकोबाराय चालत होते, मागून पत्नीने आवाज दिला,
पत्नीनं आवाज दिला, धनी ओ चाललात कुठं? लेकरांना खायला काहीच नाही म्हणले, लेकरांना खायला काहीतरी आणा ना. माझ्या तुकोबरायांनी शेतीचा मार्ग धरावा, शेतीचा मार्ग धरावा. ऊसाची पेंडी घेऊन येताय, ऊसाची पेंडी घेऊन येताय. जे पोरं तुकोबरायांना तुक्या म्हणत होते तेच लेकर ऊस मागत होते. माझ्या तुकोबराय त्या लेकरांना ऊस दान करत होते. पत्नीनं बघितलं, बैग काही माणूस आहे, स्वतःची लेकरं उपवाशी पोटी मरायला लागली, दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करतोय. म्हणले बाई या माणसाला काही संसाराची काळजीच नाही म्हणले. ओट्यावर आले तुकोबराय, हातामध्ये 2 ऊसाचे टिपरे पडलेले आहेत. हातात 2 ऊसाचे टिपरे पडलेले. ते ऊसाचे टिपरे बघून पत्नी रागावली. तुकोबरायांना नाही बोलत, देवाकडे बघितलं आणि देवाला शिवी घातली. देवा, मेल्या काळ्या सावड्या, अरे रणकी व तुझी, पार माझ्या नवऱ्याला बेड करून ठेवलं ग भैया देवानं. काय म्हणली माय? देवाला शिवी घातली. मेल्या काळ्या सावड्या, अरे रणकी व तुझी, पार माझ्या नवऱ्याला वेड करून ठेवलं ग भैया देवानं. आता मला सांगा, तुकोबरायांची पत्नी देवाला शिवी घालती, हा, पण त्या मायचा तेवढा अधिकार होता बरं बहिणी सोन. हा, तुकोबरायांच्या पत्नीचा एवढा अधिकार होता. तुकोबरायांच्या पत्नीच्या पायाला काटा मुडला. माझा जगाचा मालक पायाचा काटा काढण्यासाठी बसला. नुसता काटा काढत नाही तर तुकोबरायांच्या पत्नीच्या पायाची धूर तोंडात यावी म्हणून तोंडले थोक लाईशनीन मग तो काटा देखील आणता. पद्धती आपला.